दूध भेसळ करणाऱ्यांवरती मोक्का लावणार, दूध भेसळ करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याचा अजित पवार यांचा इशारा. अमरावती जिल्हा नियोजन बैठकीमध्ये बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये खडाजंगी. फिनले मिलवरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोरच वाद. धुळ्यामध्ये रक्षा खडसेंच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनापूर्वी स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राडा. एका स्थानिक नेत्याने आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राडा. यंदा होणारं 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार. तब्बल 70 वर्षांनी मराठी भाषेचा डंका पुन्हा एकदा दिल्लीमध्ये घुमणार. मध्य प्रदेशात सागर जिल्ह्यामध्ये भिंत कोसळल्यामुळे 9 जणांचा मृत्यू. शहापूर गावामधली घटना. एका धार्मिक कार्यक्रमाच्या दरम्यान अपघात झाल्याची माहिती. भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिक हॉकीच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल. भारताने इंग्लंडला पेनल्टी शूटमध्ये 4-2 हरवलं. निर्धारित आणि एक्स्ट्रा वेळेमध्ये सुद्धा 1-1 अशी राहिली बरोबरी. हॉकी स्पर्धेमध्ये अमित रोहिदासला रेड कार्ड दाखवूनही भारताचा विजय. निर्धारित आणि एक्स्ट्रा वेळेमध्ये भारतीय संघ 10 खेळाडूंसह खेळला. भारतीय हॉकी संघाचा ब्रिटनवर विजय. विजयामध्ये गोलरक्षक PR श्रीजेशची दमदार कामगिरी. ब्रिटनचं प्रत्येक आक्रमण रोखण्यामध्ये श्रीजेशला यश, तर भारताने सलग 3 पेनल्टी कॉर्नरही जिंकले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा उपांत्य सामन्यामध्ये पराभव. पराभवाच्या नंतर लक्ष्य सेन कांस्य पदकाचा सामना खेळणार. लक्ष्यकडून भारताला पदकाची आशा कायम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.